नाश्ता प्लस लंच दोन्ही एकत्र करून घ्या फटाफट. शेळी पुरणपोळी खायला ना मस्त लागतं, थोडं अजून भारी टेस्ट लागतं. मुलं नाही तर स्क्रॅचेस वगैरे खेळतात ना, तर तिथे स्क्रॅचेस वगैरे पडतात बघा. अरे सनराइज का तो मजा आहे. मंदिर आहे छोटंसं यांचं आणि इथे डबकं बनवलं आहे छोटंसं. मला वाटतं कमळ लावलेलं आहे त्याच्यामध्ये. इकडे सनसेट झालेला वाटतं. हा असा विला आहे. मस्त वातावरण बाहेर आणि एकदम थंड वातावरण आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी योगेश शिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा दिवस खूप खास आहे कारण मी चाललेलो आहे पुण्याला. आंघोळ वगैरे झालेली माझी आत्ताच, जस्ट आता पूजा वगैरे करतो आणि मग डबा घेऊन येतो आणि मग खाऊन जातो. पुण्याला जायचा प्लॅन असा आहे की ज्याच्यासोबत मी पॉडकास्ट करत जातो ना, विजय दादा, तर त्याच्यासोबत जायचं आहे. तर पुण्यामध्ये शूट वगैरे होणार आहे आमचं. शूट झालं तर त्यांचं एक फार्म हाऊस आहे पुण्यामध्ये, त्या फार्म हाऊसवरती जाणार आहे मी. आणि थोडंसं म्हटलं की ते बोलले की आता आपण पुण्याला चाललोच आहे, शूट पण होईल आपलं, थोडंसं पिकनिक पण करूया, एन्जॉय पण करूया तिकडे जाऊन. तर असा प्लॅन आहे, बघूया आजचा दिवस कसा जातो आणि कशी धमाल येते. मी खारघरला जाणार आहे, तर खारघर मला ते पिक करतील आणि 1 वाजता आय थिंक तिथून निघणार आहे. कळंबोलीमध्ये पण 2-3 त्यांचे मित्र आहेत, ते पण येणार आहेत. तर आम्ही सगळं असं पिकनिकचं म्हणजे याचं शूट पण करायचं आणि याचं पिकनिकचा पण प्लॅन ठरलेला आहे. तर बघूया आजचा दिवस कसा जातो. आणि आपण आता रेडी झालेलो आहे, फटाफट आता बाकीचे काम करून घेऊया. आता कपडे धुवायला घातलेत मी, देवपूजा करूया, डबा आणूया आणि मग सुरुवात करूया आपल्या दिवसाला. जस्ट एक ड्रेस घेतोय आणि आता बॅकपॅक करतो तोपर्यंत हे पण डबा पण थोडंसं 15-20 मिनिटानंतर येणार आहे. तर मी खाली आलो तो डबा घ्यायला, पण अजून काय डबा ठेवला नाही. तर 5-10 मिनिटं इथे बसूया आणि मग वाट बघूया डब्याची, कारण तोपर्यंत वॉशिंग मशीन पण होत राहते. तोपर्यंत वॉशिंग मशीन कपडे पण धुवून होतील. 5-10 मिनिटं वाट बघूया आणि मग जाऊया. डबा भेटलेला आहे, वरती जाऊया, फटाफट खाऊन घेऊया. आणि नाही पहिला बघूया, तर वॉशिंग मशीन कपडे झाले असतील तर आपले कपडे वाळत घालूया, नंतर मग खायला बसूया. बघूया आपल्या डब्यात काय आहे. आजच्या डब्यामध्ये एक सेकंड गरम चिकनचा रस्सा वाटतं. वॉशिंग मशीनचं काम झालेलं आहे. ॲक्च्युली मी बाजूला गेलो होतो काकींकडे, शुभम राहतो, तुम्हाला सांगितलं होतं, तो वॉकिंगला बघा माझ्याबरोबर आला होता. तो त्यांच्या घरी पूजा होती, म्हणजे त्याच्या वडील पंढरपूरला गेले होते, तर घरी पूजा ठेवली. काल रात्रीच मला बोलवलं होतं, पण मला उशीर पण झाला आणि मी जेवण आलो होतो, त्यामुळे मी काही जेवायला नाही गेलो. जेवायला बोलून त्यांनी मला, पण आता त्यांना मी बोललो होतो की मला सकाळी वाटलं तर पुरणपोळी द्या एक, मी खाईन. आता पुरणपोळी दिलेली आहे आणि वरून हे डबा पण आलेला आहे. पण आता कसं करूया, आपण पहिलं पुरणपोळी खाऊन घेऊया. खूप दिवसांनी यांनी चिकन दिलंय आणि आज पुरणपोळी पण दिली. एक काम करूया, आपलं जेवण आणि नाश्ता एकत्रच आहे, दोन्ही एकच आहे. तर आता आपण पहिलं जेवण घेऊया आणि थोडं वेळ रेस्ट करून मग पुरणपोळी खात निघूया, कारण लास्टला गोड खायला तर चांगलं वाटेल. नाही पहिलं जेवायचं राहू द्या, पहिलं मशीनचं हे करून ठेवूया. तर पहिले कपडे वाळत घालूया आणि मग जेवायला बसूया. त्याला कपडे वाळत घालून झालेले आहेत. आता नाश्ता प्लस लंच दोन्ही एकत्र करून घ्या फटाफट. यायला इथं काय ठेवलं आहे. एक पुरणपोळी आणि काजू कतली आहे. हे बघा इथं ऊन येतं, मध्ये ते लॅपटॉप बाजूला काढून ठेवलं कारण उन्हाने तापेल विपेल, त्यामुळे पोट भरून जेवलेलं आहे. पण पुरणपोळी खायला पाहिजे, एवढं आवडीने पुरणपोळी, कारण कालच मला बोलायचं पण मला टाइम नाही भेटला, त्यामुळे मी नाही गेलो. शेळी पुरणपोळी खायला ना मस्त लागतं, थोडं अजून भारी टेस्ट लागते. तर 11 वाजले जातात आणि तिथून निघलं पाहिजे का, कारण मला परत खारघरला पोचायला लागेल, अर्धा तास लागेल. मग 11:30 तर निघायला पाहिजे. तर 11 वाजता तर 11:30पर्यंत निघतो, 12पर्यंत पोहोचेल, 12:30पर्यंत थोडा टाईमपास करेन तिथे आणि मग 1 वाजता ते येतील. मग 1 वाजता आले की मग तिथून आम्ही निघू. पुरणपोळी खाऊन झालेलं आहे, भरपूर पोट पॅक झालं. आता मला वाटतं कमीत कमी संध्याकाळपर्यंत मी तर काय खाणार नाही, डायरेक्ट संध्याकाळी जे काय असेल तिकडे रात्रीच्या जेव्हा जेवायचं तेव्हाच जेवूया. आता मी गाडी माझी पार्किंग आतमध्ये केली होती आज, कारण बाहेर काय होतं, मुलं नाही तर स्क्रॅचेस वगैरे खेळतात ना, तर तिथे स्क्रॅचेस वगैरे पडतात बघा. जसे स्क्रॅच पडलेत तसे स्क्रॅचेस त्या साईडला पण पडलेत, ह्या साईडला पण पडलेत. चला, तर फायनली आपली जर्नी स्टार्ट होते. तर मी इकडे घरी पोचलेलो आहे, ते निघतील अर्ध्या 1 तासामध्ये. ते निघाले की मला कॉल करतील. ते मला बोलले की मी निघाले कॉल करतो, मग तू खाली आहे तिथे हायवेला. तर चला थोडा पण आता रेस्ट करूया, 5-10 मिनटं अर्धा 1 तास रेस्ट करूया आणि मग त्यांचा कॉल आला की मग आपण निघूया. तर मी निघालेलो आहे, त्यांचा कॉल आला होता मला, तर ते बोलले की हायवेला आहे तिथे. चला जाऊया आपण आता. कदाचित ते पोचले तिथे
आणि कॉल आला कारण ते त्यांचे जे मित्र आहेत ना ते पण कळंबोलीला पोहोचतील 10-15 मिनटात. तर चला फटाफट निघूया आपण. इथून मधून शॉर्टकट त्यामुळे चालू इथून मधून. तर आम्ही आता कळंबोली सर्कलला पोहोचलेलो आहे आणि इथं आम्ही उतरलो थोडंसं. आता ती गाडी येईल, मग गाडी आली की आम्ही निघू. सामान वगैरे ठेवलेलं आहे आणि आता सगळं आलेलं आहे. त्या गाडीतून जाणार आहे मी आता. और वो ऑटो ब्रेक लग जाता है, फिर वो ब्रेक दबाओगे तब जाके सही होगा. इधर देखो लाल बटन जल रहा है, उसका वो एक फायदा. वो ऑटो है ना, वो जब तक वो दबाएंगे तब तक हिलता ही नहीं. स्लोप वोप पे अच्छा है वो. नहीं वो हैंड ब्रेक का है. मतलब ऐसा कुछ भी नहीं है जो नहीं है इसके अंदर, लेकिन उसके बाद भी गाड़ी पकड़. आम्ही ॲक्च्युली तळेगावचा टोल क्रॉस केलेला आहे आणि इथे पेट्रोलसाठी थांबलो. सॉरी डिझेलसाठी. डिझेल भरून घेतो. डिझेल भरून नंतर पुढे आपण निघू. बी कॅफे ब्रेविंग जर्नी. मस्त येतं कॅफे. आम्ही दुपारचं निघालो ना त्यामुळे काही जास्त गर्दी नाही आणि लवकर पोचलो आहे. मला वाटतं 1.5 तासामध्ये आम्ही तळेगाव क्रॉस केलेलं आहे. 1-1.5 तासामध्येच. वो इसमें स्कॉर्नर कंपनी का है. ये निकलने वाला मुहूर्त बहुत अच्छा था, संडे दोपहर वाला. ये यहाँ से सनसेट दिखेगा बढ़िया. सनसेट नहीं दिखेगा, सनराइज दिखेगा. अरे सनराइज का तो मजा है. काका उसको करते करते खुद अंदर आ रहा है. बैलेंस बिल्कुल. राइट ले बस अभी चढ़ जाए. ये चढ़ गया. नहीं वही टेंशन था, ये वाला तो हो जाता है कैसा भी. I-20 से बड़ी है ना तो हो जाता है. हाँ फिर एक दिन रहो ना ऐसा लगता है कितना आराम किए हैं. इधर शांति का और हवा का मजा है. फायनली पोहोचलेलो आहे लोकेशनवरती. तर मस्त मंदिर आहे एक. हॅलो. आम्ही आता इथं फार्म हाऊसला आलेलो आहे. जे आमचं शूट वगैरे झालेलं पूर्ण, कारण तिथं जरा घाई होती त्यामुळे आम्ही फटाफट शूट वगैरे संपवलं आणि मला तिकडचं शूट करायला नाही जमलं. त्यामुळे डायरेक्ट आम्ही आता फार्म हाऊसला चाललो आहे. इथं बघा मस्तपैकी एकदम मंदिर आहे छोटंसं यांचं आणि इथे डबकं बनवलं आहे छोटंसं. मला वाटतं कमळ लावलेलं आहे त्याच्यामध्ये. तर चला वरती फार्म हाऊस आहे त्यांचं. चला तर वरती जाऊया आणि थोडं रिलॅक्स होऊया. मग नंतर पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हो माय गॉड. इंटरव्ह्यूसाठी फोन करतील असं बोललो मी. ओके. वाव. दरवाजा लावलात आतून उघडायला आहे ना. लॉक होत नाही. ओके. चला असा रूम आहे मस्त एकदम. आणि इकडे हा व्ह्यू आहे मस्तपैकी. असं आहे रूम. इथून एंट्री मस्तपैकी. इकडे बाथरूम वगैरे आहे. आता फ्रेश वगैरे होऊन घेतो आणि मग थोडंसं आराम करतो. आता थोडंसं फ्रेश वगैरे होऊया आणि फिरूया बाहेर. आणि तुम्हाला मग बाकीचा व्ह्यू उद्या सकाळ दाखवता येईल. बघूया कसं जमतं आता, कारण आता लेट होत चाललं आहे त्यामुळे. तिकडे सनसेट झालेलं वाटतं. वरच्या साईडला काय काय माहीत. हाच आहे माझा रूम पहिलाच मस्तपैकी. टेरेसवरती बघूया. असं टेरेस आहे. इथे काय बाथरूम मित्र आहे काय. हो. ओके. अरे तिकडे मसाज साठी होतं आणि पण ते खराब झालं रे सगळं. आणि हा पूर्ण असा व्ह्यू. आता अंधाऱ्यामध्ये एवढं कळून नाही ते. तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवतो पूर्णपणे. आणि हा असा व्हिला आहे. मस्त वातावरण बाहेर आहे. एकदम थंड वातावरण आहे. भारीच वाटतंय. तुम्हाला इथला सगळा व्ह्यू तर सकाळ दाखवतो, कारण आता रात्र पण झालेलं आहे आणि आता दिसणार पण नाही एवढं काय. त्यामुळे मॉर्निंग तुम्हाला दाखवतो व्ह्यू. आणि हे असं रूम आहे.
एक नंबरच खतरनाक. जबरदस्त वाटलं इथे येऊन. मस्त झोप लागली आणि मस्त आता आराम करू. तर चला आता फटाफट चेंज करून घेतो आणि आराम करतो जरा. आणि आपण भेटूया आपण डायरेक्ट उद्या सकाळी. चला तर मग बाय बाय.